गांधळे साहेब नमस्कार. नमस्कार. आपला जुन्नर आपला जो रस्ता आहे या रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत. हो, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, तुमच्यासारख्या पुढाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होतोय. आणि साहेब जुन्नर आपल्या रस्त्याचं काम खरं म्हणलं तर 9 कोटी रुपयाचं मंजूर आहे. काम मंजूर होऊन टेंडर या ठिकाणी एका कंपनीला मिळालं आहे. आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता या ठिकाणी त्यांनी आपल्याला बेलेकर यांना ते काम मिळाले अशी माहिती सांगितली आहे. परंतु त्या अधिकाऱ्यांना आम्ही 2-4 वेळेस जाऊन भेटलो, फोन करून सांगितलं का रस्त्याला आतोनात खड्डे पडले. खड्डे पडल्यामुळे ॲक्सिडेंट होतात, कारण त्या रस्त्याने जाणारे साधारणतः 40 ते 45 गावातील लोक आहेत आणि त्यामुळे त्या रस्त्याला खड्डे असल्यामुळे अनेक वारा ॲक्सिडेंट होतात, अनेक जण मृत्यू पावलेले आहेत. अधिकाऱ्यांना सांगून 2 वेळा 3 वेळा झाल्यानंतर त्यांनी खड्डे बुजवायला सुरुवात केली. खड्डे जुन्नरपासून बुजवायला सुरुवात केली. साधारणतः सोमतवाडी निरगुडच्या आधीपर्यंत खड्डे 2-3 दिवस बुजवले आणि त्याच्यानंतर ते काम बंद पडले. बंद पडल्यानंतर आज 4-6 दिवसांनी आम्ही त्यांना परत त्या ठिकाणी आगळे साहेब असतील आणि आपले पाटील साहेब असतील या दोघांची संपर्क साधला. प्रत्यक्षात जाऊन सांगितलं या रस्त्याच्या खड्ड्याचं काम चालू करा. त्यांनी सांगितलं बेलेकर यांना ते काम मिळाले. त्यांनी मला असंही सांगितलं का या ठिकाणी तुम्ही पण एक बेलेकरांना फोन करा. परंतु आणि साहेब आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टदारांना काम फोन करण्याचं काम नाही, कारण ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि PWD सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. पण निश्चितपणे त्या रस्त्याचं काम चालू करीत असताना त्यांनी 2-3 ठिकाणी मोऱ्यांचं काम केलं, मोऱ्या पण बसवल्या आणि त्यानंतर हे काम बंद आहे. आणि त्यांना अनेक बऱ्याच सांगून सुद्धा अधिकारी काय काम करून घेण्याच्या मनस्थितीत नाही. ते काम कोणाने कुठल्या खात्यातून किंवा कुठून खड्डे बुजवायचे हे आमच्या सर्व महाअधिकाऱ्या किंवा आमच्यासारख्यांना माहीत नाही. परंतु ते इतके खड्डे आहेत, अधिकाऱ्यांना सांगून जर ऐकत नसतील तर कालच संध्याकाळी काही आज सकाळी माझ्याकडं माजी सरपंच गजानन खिलारी आले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सूर्यकांतजी हांडे या ठिकाणी आले होते. त्याच्यानंतर आमच्या आंबोलीचे सरपंच ताई आल्या होत्या, आमच्या भिवाड्याच्या विरणक ताई आल्या होत्या, त्याचप्रमाणे तिजूरच्या जाधव ताई आल्या होत्या, आमचे गंगाधराचे संतोषजी या ठिकाणी तळपे हे सारे मंडळी या ठिकाणी आले आणि मला भेटून सांगितलं का या रस्त्याचं कामाचे खड्डे बुजवले पाहिजेत. निश्चितपणे अधिकाऱ्यांना सांगून काय त्यांना जाग येत नाही, परंतु त्यांनी काल आज सांगितल्यामुळं आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आहे का या रस्त्याचे खड्डे येत्या 8 दिवसामध्ये जर बुजवले नाही तर त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार आहोत आणि त्यासाठी तुमच्यासारख्यांची आम्हाला मदत आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे अधिकाऱ्यांना जाग आणण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि त्या रस्त्याला वाहतूक फार मोठी आहे. रोजच्या रोज धरण उपसाची परवानगी मिळाली, मातीच्या गाड्या पण चालू आहेत. गाड्या चालतात, गाड्या चालल्याच पाहिजेत, कारण गाड्या टॅक्स भरतो, पण त्यांना रस्ता चांगला देण्याचं काम ही सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे. निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीनं काम करत नाही आणि त्यांचं दुर्लक्ष झाले, म्हणून त्यांना 4 दिवसात 8 दिवसामध्ये 8 दिवसाची आम्ही मुदत देऊया, पण 8 दिवसात तर झाले नाही. तीव्र आंदोलन करून त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्थ बसणार नाही. रस्त्याचा मुद्दा काढला, वाहनांचा मुद्दा काढला. तिकडे रात्री अपरात्री मातीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, कर्कश आवाज येतो. सूर्यास्तानंतर सूर्योदयाच्या आधी पण वाहतूक होते, नियमांचं उल्लंघन होतं अशा लोकांची तक्रार आहे. या ठिकाणी माती वाहतुकीचे खरं तहसीलचं काम आहे. रात्री सूर्यास्तानंतर माती वाहतूक किंवा कुठलीही वाहतूक या ठिकाणी डबर आसन मुरम आसन हे वाहतुकीला परवानगी नाही आहे. धरणाचा गाळ काढण्याचं उच्चिल या ठिकाणी काम चालू आहे, त्याच्यामुळं माती वाहतूक ती पण चालू आहे, परंतु त्यांना सुद्धा संध्याकाळी परवानगी नसणार आहे, त्याच्यामुळे ती चालली. ही खरं म्हणलं तर प्रशासनाची डोळे झाके किंवा खरं म्हटलं यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे. प्रशासन त्यांना पाठीशी घालते. माती वाहण्याला, धरणाची खोली करण्याला आमचा कुठलाही विरोध नाही. धरण खोल झालं तर शेतकऱ्याला पाणी मिळणार आहे, निश्चितपणे जास्त प्रमाणात व्हा, परंतु लोकांना जाता येता त्रास होऊ नये याची काळजी निश्चितपणे प्रशासनाने घेऊन त्यांना त्यांच्या योग्य ती कारवाई करावी. साहेब माफ करा, पण सरकार तुमचं आहे, राज्यात पण केंद्रात पण. तुम्ही म्हणता अधिकाऱ्यांचं काही वाटण्यात असेल किंवा काय असेल तर काय तुमचा कंट्रोल का नाही? वाणी साहेब, सरकार जरी आमचं असेल पण सरकारमध्ये 5ही बोटं सारखी नसतात. त्याच्यामुळं काही अधिकारी त्या चांगल्या पद्धतीनं काम पण करत असतील, परंतु काही अधिकारी कामचुकारपणा किंवा काही त्यामध्ये भ्रष्टाचार करत असतील. निश्चितपणे असे प्रकार घडतात. सरकार आमचं असलं तरी चुकीच्या कामाला निदर्शनात आणून देणं ही आमची जबाबदारीची. सरकार तिन्ही पक्षाचे, परंतु जबाबदारी आमची. निश्चितपणे सरकार आमचे, त्याचा पण अभिमान आम्हाला आहे.